नमस्कार. नमस्कार, या बसा प्लीज. सॉरी मला उशीर झाला. नाही, नो प्रॉब्लेम, मी पण आत्ताच आलोय. बोला. मला अगदी छोटीशी मदत हवी होती तुमच्याकडून. हो बोला ना. माझं घर माझ्या बायकोच्या नावावर केलं होतं मी, पण काही वर्षापूर्वी ती. म्हणजे तुम्हाला सोडून गेलात का? नाही नाही, शी इज नो मोर. हो, आय एम सो सॉरी. नो नो, इट्स ओके. मला तिचं नाव कागदपत्रांवरनं कॅन्सल करावं लागेल. मला गरज नाही वाटत आहे त्याची, पण कायद्याने करावं लागतंय म्हणून. नाही नाही, तसं करायलाच पाहिजे तुम्ही, कारण कधी कुठल्या वेळी त्याची गरज लागेल काहीच सांगता येत नाही ना. हो, मग म्हणून तर आज आलो मी. फार दिवस पेंडिंग राहिलं होतं ते काम. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपल्याला एक ॲफिडेविट बनवावं लागेल. यासाठी तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आणि त्यांच्या मृत्यूपत्राची कॉपी लागेल. ओके, मी घेऊन आलोय ते डॉक्युमेंट्स. अरे वा. ठीक आहे, आय विल डू द नीडफुल. मी तुम्हाला लवकरच कळवतो. ओके, थँक्यू. ओके, बाय. मला एका अजून विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे ह्याच संदर्भात आहे का? नाही, माझ्या मित्रा संदर्भात आहे. सॉरी मिस्टर गुप्ते, म्हणजे त्याचं काय आहे, इफ यू डोंट माइंड ना, आपण प्लीज हे पुढच्या भेटीत बोललं तर चालेल का? एक क्लायंट येणार आहेत माझ्याकडे, डिवोर्स केस आहे आणि त्यांना अर्जंटली माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. सो प्लीज नेक्स्ट टाइम. नाही नाही, इट्स ओके, आपण नंतर बोलूयात. हां. हां बोला मिस्टर सुभेदार. तुम्ही पोचलात का? हां सर, आलोय. इथेच आहे, 2 मिनिटात भेटतो तुम्हाला. हो ठीक आहे, ठीक हां. गुरुनाथ इथे डिवोर्स केस. ॲडव्होकेट व्यवहार आहे. हो येस. हॅलो. प्लीज बस. नाईस मीटिंग. बोला. नानाजी काय करून राहिले? कुठली परीक्षा देऊन राहिले की काय? अभ्यास करतायत? हो, तसंच समज. मेल्यानंतर स्वतःच्या कुटुंबाची आबाळ होऊ नये ना, म्हणून जी अभ्यासपूर्वक परीक्षा दिली जाते ना, तीच देतोय. म्हणजे अगं, मृत्यूपत्र लिहिणं हे काय परीक्षेपेक्षा कमी आहे काय? नानाजी असं काऊन करून राहिले तुम्ही? बरं, काय म्हणजे? अगं, आजकाल आयुष्याचा काही भरोसा आहे का? नाहीतरी ढगाला हात लावून आलोच आहे मी. आता हे पुढचं मिळालेलं आयुष्य हे माझ्यासाठी बोनस आहे असं समज. कधी काय होईल भरोसा नाहीये. कायचे काय बोलता तुम्ही तर? असं कुठे राहते का? अजून 100 वर्ष तरी तुम्हाला काही होत नाही. काय जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसतं ग. मी तर म्हणतो 60 पार केलेल्या प्रत्येकानेच एक जबाबदार माणूस म्हणून विल करून ठेवलंच पाहिजे. नानीजी तुम्ही तरी सांगा. अगं बाई, ह्यांनी एक फूल डोक्यात घेतलं ना की कोणाचंही ऐकत नाहीत काही. ए खूळ काय खूळ? अगं, तुझ्या भविष्यासाठीच करतोय मी. सून आणि पोराचा काही भरोसा नाही. उद्या मी गेल्यानंतर तुला वृद्धाश्रमात पाठवलं तर? अहो, काहीतरीच काय बोलता तुम्ही? हो ना नानाजी, पंकज भाऊ असं काही करेल असं मला तरी वाटत नाही. काय राधिके, खूप पावसाळे पाहिलेत मी. ते केस आहेत ना, केस हे उगाच पांढरे नाही झाले ना. हे बघ, एक लक्षात ठेव, माणूस जसा वयानं मोठा होत असतो ना, तसा अनुभवाने सुद्धा शहाणा होत असतो. आणि अनुभव येऊनही त्याकडे दुर्लक्ष करणं यासारखं मूर्खपणा नाही. एकदा पाहिले सून आणि मुलांना काय केलं ते. माझा नाही आता त्यांच्यावर विश्वास. म्हणून हा फ्लॅट आणि बँकेतले माझे काही थोडे पैसे सगळे तुझ्या नानीच्या नावावर करतोय.
समजा उद्या मला काही झालं तर तिच्या डोक्यावरचं हक्काचं छप्पर कोणी नाही हिरावून घेऊ शकणार. नानाजी, हे तुमचं बरोबर आहे, पण शेवटी आपली माणसं काहून आपल्याशी वाईट वागतील? काय राधिके, जगात कोण कसं वागेल नाही सांगता येत ग काही. मला सांग, तुमचा फ्लॅट कोणाच्या नावावर आहे? म्हणजे एकट्या गुरुनाथच्या की तुझंही नाव आहे त्याच्यावर? माहित नाही बा. अरे असं कसं? अरे घर तुझंही आहे, त्यामुळे ते कोणाच्या नावावर आहे तुला माहित असायलाच हवं राधिके. त्याचं काय नानाजी, मी या सगळ्या गोष्टींमध्ये ना लक्षच घालत नाही. ते कोर्ट, वकील, कागदपत्र हे सगळं बघितलं ना का मला तर बघ घाबरल्यासारखं होऊन जात. तसाही माझा यांच्यावरती विश्वास आहे. राधिके मला सांग, वकील आणि डॉक्टर यांची भीती वाटून घेण्याचं कारणच काय? अरे ते आपल्या मदतीसाठीच असतात. मी काय म्हणतो, जे काय असेल ना तर त्यांच्या समोर खरं खरं बोलून टाकायचं, अजिबात काही लपवायचं नाही. डॉक्टर आपल्या आरोग्याची हानी होऊ नये म्हणून सल्ला देतो, बरोबर? आणि वकील आपल्या आयुष्याची हानी होऊ नये म्हणून सल्ला देतो, काय हो? राधिका, हे मात्र खरं आहे. हा, आताच्या जगात असं बेफिकीर राहून नाही चालणार आपल्याला. हे हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा पाहिलंच ना, डॉक्टरांनी मला विचारलं मेडिक्लेमचं काय आहे, काही माहिती नव्हतं मला. आणि मग कशी पंचायत झाली पाहिलंच ना. नको बाई, आता सावध राहायला पाहिजे. कोण कधी दगाफटका करेल सांगता येत नाही. नानीजी, नवरा बायकोंमध्ये कसला आलाय दगा फटका? आता हे बा, घर माझं असलं काय आणि त्यांचं असलं काय, दोन्ही सारखंच ना. आता तुमचंच बघा ना, तुमचा एकमेकांवरती विश्वास आहे म्हणून संसार टिकून राहिला. तसंच आमचं आहे, माझा यांच्यावर आणि यांचा माझ्यावर पुरा भरोसा आहे. हे सगळं खरंय ग, पण हल्ली आयुष्याचा काही भरोसा आहे का सांग? साथीचे रोग किती पसरतायत पाहिलंच ना. ते शेजारच्या सोसायटीत तो एक माणूस परवा डेंग्यूनी मेला. आणि किती साथी, डेंग्यू म्हणू नको, मलेरिया म्हणू नको, टायफॉइड म्हणू नको, सारखं चाललंच आहे काही. आता असं काही झालं तर काय करणार सांग? तू काही तिला सावध करतेस की घाबरवतेस? हे बघ राधिके, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की संसार जसा दोघांचा असतो की नाही, मग तसं घरही दोघांचं असायला हवं. त्यामुळे काय, घरावर लिगली तुझंही नाव असायला हवं. आणि माझ्या मते हा रूल फक्त तुझ्यासाठीच नाही, तर जगातल्या विवाहित प्रत्येक स्त्री पुरुषांसाठी असायला हवा. मला वाटतं तू गुरुशी बोल या विषयावर. हा, तुला जर गरज वाटत असेल तर मी माझ्या वकील मित्राशी तुझी भेट घालून देतो, त्याच्याशी बोल, तो सांगेल तुला. पण कायद्याने हे होणं आवश्यक आहे.